माता जानकीचं जन्मस्थान असलेल्या बिहारमधील सीतागढीमधून अयोध्येमध्ये आहेर आलेला आहे। 3 टेम्पो घेऊन मिथिलावासी दाखल झालेत। राम आमचे पाहुणे आहेत, जावई आहेत, आता मंदिरात जाणार आहे। सीताही रामासोबत मंदिरात जाणार आहे म्हणून जावयासाठी आहेर आलाय। लग्नातील रुखवत घेऊन मिथिलावासी इथं दाखल झालेत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। 22 तारखेच्या प्राणप्रतिष्ठे सोहळ्यासाठी देशभरातून जे आहे ते विविध सामान आहेर जो आहे तो येताना पाहायला मिळतोय। आता आपण पाहतोय सनेस बहार समर्पण यात्रा जी आहे ती थेट माँ जानकी यांच्या सीतामढीतून, जे माँ जानकीची जन्मभूमी मानली जाते, तिथून जे आहे ते अयोध्येमध्ये आता हे सगळं आहेर जो आहे तो सामान जे आहे ते सध्या अयोध्येनगरीमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। बिहारच्या सीतामढीमधून हे सगळा आहेर जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर जवळपास 4 ट्रक भरून जे आहे ते हे सगळं सामान सध्या आलेलं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने या ट्रकमध्ये जे आहे ते सामान, ट्रकमधून जे ते सामान घेऊन आलेलं पाहायला मिळतं आपल्याला। ह्या अशा सगळ्या बास्केट मध्ये म्हणा किंवा अशा सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे। कहाँ से है आप, कहाँ से लाए हैं, क्या है इसमें? मैं अयोध्या से हूँ और ये सीतामढ़ी से आया है। इसमें प्रसाद है, बहुत सारा चीज है। अच्छा, राम जी के लिए लाए हैं अभी राम मंदिर में जाने? हाँ। अच्छा, तो क्या आनंद है, बहुत आनंद है आपको इसके? मुझे बहुत खुशी है। अच्छा, हाँ। मंदिर में जाने वाले हैं आप दर्शन करने के लिए अभी 22 तारीख के बाद? हाँ। अच्छा, तर हा सगळा आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने हे सामान जे आहे ते उतरवलं जातं आहे आणि याला एक महत्त्व आहे कारण का हे सीतामढी जे की माँ जानकींचं जन्मभूमी आहे तिथून आलेलं आहे, त्यामुळे विशेष महत्त्व जे आहे ते या सगळ्या आहेराला सध्या असलेलं पाहायला मिळते आणि जवळपास 4 ट्रक भरून हे सगळं आहेराचं सामान सध्या अयोध्येमध्ये दाखल झालेलं पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।